जय हिंद मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं महारथी करिअर अकॅडमीमध्ये. बघा, आजच्या आपण एकदम भारी टॉपिक निवडलाय. ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे लहान मोठी संख्या कशी तयार करायची. बघा, कमीत कमी 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पोलीस भरतीमध्ये तर 2 प्रश्न फिक्स असतात. ठीक आहे. फक्त 10 ते 15 मिनिटाचा टॉपिक आहे. एकदा जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला ना, जेवढे पण प्रश्न तयार होतात तेवढे सगळे प्रश्नाची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. आणि जर एकदा तुम्ही हा टॉपिक समजून घेतला ना, त्याच्यानंतर तुम्हाला परत कधीच ह्या टॉपिकची तयारी करायची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे. बघा, तर टॉपिक कोणता आहे, तर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची आणि याच्यावर खरंच खूप छान छान प्रश्न तयार होतात. बघा, आता समजा आपण मोठ्यात मोठी संख्या कशाला म्हणतो लक्षात घ्या. बघा, एक मिनिट बघा. आता समजा आपल्याला हा प्रश्न दिला, काय दिला, 2, 3, 5 या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आपल्याला सांगितलं मोठी संख्या तयार करा म्हटलं, फक्त ह्या 3 संख्यांचाच वापर करायचा आहे. आता सगळ्यात अगोदर संख्या समजून घ्या. बघा, आपल्याकडे 10 संख्या कोणत्या कोणत्या बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बरोबर आहे, की टोटल किती संख्या झाल्या, 9 संख्या झाल्या आणि एक आहे 0. म्हणजे ह्या 10 संख्येचा वापर करून आपण किती पण मोठी आणि किती पण लहान संख्या तयार करू शकतो. ठीक आहे. बघा, जर आपल्याला असं म्हटलं, लक्षात घ्या, हा प्रश्न आपण नंतर बघू. बघा, जर आपल्याला असं म्हटलं 3 अंकी सॉरी 1 मिनिट, हे 3 अंकीने घेऊ एकदा. बघा, जर समजा आपल्याला असं म्हणलं एक अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती. बघा, काय सांगितलं, एक अंकी सगळ्यात मोठी संख्या, एक अंकी सगळ्यात मोठी संख्या. बघा, एक अंकी सगळ्यात मोठी संख्या. मग आता एक अंकी सगळ्यात मोठी संख्या माहिती आहे, कारण हे सगळे सगळे काय एक अंक आहे. मग एक अंकी जर आपल्याला सगळ्यात मोठी विचारली तर ती किती येईल, 9 येईल. ती किती येईल, 9 येईल. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात की दोन अंकी सगळ्यात मोठी कोणती. आता लक्षात घ्या, हेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. बघा, एक अंकी सगळ्यात मोठी 9 बरोबर आहे. दोन अंकी सगळ्यात मोठी, तर फक्त काय करायचे, 2 वेळेस 9 लिहायची. मोठी म्हणतोय मी, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला सांगा 3 अंकी सगळ्यात मोठी तर मग काय येईल, 3 9. असंच जर आपल्याला सांगितलं आणि आपल्याला सांगितलं 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती, 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती, तर किती येईल ती. बघा, 1 2 3 4 किती झाले, 3 आणि 3 6 आणि एक किती येईल, 7. म्हणजे असे किती वेळेस 9 येईल, 7 वेळेस 9 येईल. ठीक आहे. हे काय झालं, सगळ्यात मोठी संख्या. बघा, सगळ्यात मोठी आली ना तर लहान पण आली पाहिजे. ठीक आहे. आपण प्रश्न तर घेणारच आहोत, पण एकदा समजून घ्या. बघा, एक अंकी जर सगळ्यात मोठी विचारली तर 9 आहे. दोन अंकी जर सगळ्यात मोठी विचारली तर 99 आहे. 3 अंकी जर सगळ्यात मोठी विचारली तर 999 आहे. आणि जर आपल्याला 7 अंकी विचारली, 8 अंकी विचारली, 9 अंकी विचारली, तर लक्षात ठेवायचं फक्त तितक्या वेळेस काय करायचं, 9 लिहायचं. ठीक आहे. मग प्रश्न असाच येईल का, किंवा परीक्षार्थी जो प्रश्न विचारेल तो असाच विचारेल का, तर नाही. तो काय विचारेल तुम्हाला सांगा, सगळ्यात मोठी लक्षात घ्या, जेवढे प्रश्न तयार व्हायसारखे सगळे सांगणार. बघा, सगळ्यात मोठी, लक्षात घ्या. बघा, सगळ्यात मोठी सम संख्या विचारलं. समजा 2 अंकी सम संख्या कोणती, 2 अंकी सम संख्या कोणती. बघा, 2 अंकी समसंख्या काय सांगाल, समसंख्या सांगाल. लक्षात घ्या. बघा, काय म्हटलं, सगळ्यात मोठी 2 अंकी समसंख्या. मग आता 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या तर आपल्याला माहिती आहे कोणती आहे, 99 आहे, बरोबर आहे. पण आपल्याला सम पाहिजे. ही 99 काय आहे, ही विषम संख्या झाली. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, सम संख्या. मग सम संख्या पाहिजे म्हणजे हिच्या मागे सम संख्या कोणती आहे, तर ती 98 आहे. ठीक आहे. आणि हिच्या नंतर सम संख्या किती आहे, तर ती 102 आहे. ठीक आहे. सॉरी 100 आहे. किती आहे, 100 आहे. बघा, आपल्याला काय सांगितलं, 2 अंकी 100 काय झालं, 3 अंकी झालं. 100 काय झालं, 3 अंकी. मग 100 3 अंक झाले म्हणजे उत्तर काय असेल, 98 असेल. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, जर सम संख्या विचारलं तर काय करायचं, वजा 1 विचारला, सॉरी वजा 1 करायचा. सम संख्या जर विचारली तर वजा 1 याच्यामधून करून टाकायचं. ठीक आहे. बघा, आता हे जे मी तुम्हाला समजून सांगितलं, याच्यामध्ये अशा वेळेस आहे की जेव्हा आपल्याला कोणतीही संख्या दिलेली नसते, कोणतीही संख्या दिलेली नसते. ठीक आहे. पण तरी लक्षात घ्या. बघा, मग आता हे तर सांगितलं मी तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या असेल तर, बरोबर. मग आपल्याकडे काय संख्या होत्या, समजा 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता तुम्हाला कळलं की एक अंकी जर सगळ्यात मोठी सांगितली 9 आहे, दोन अंकी 2 वेळेस 9, तीन अंकी 3 वेळेस 9, चार अंकी 4 वेळेस 9. ठीक आहे. पण आपल्याला प्रत्येक वेळेस असं सांगाल का, तर नाही. आपल्याला काय म्हणून, सगळ्यात लहान संख्या कोणती. आता एक अंकी जर म्हटलं तर बघा, सगळ्यात लहान जर एक अंकी म्हटलं, काय म्हटलं, एक अंकी, तर मग एक अंकी काय येईल, शून्य येईल, काय येईल, एक येईल. तर ते किती येईल, एक येईल. का, कारण शून्याची किंमत राहत नाही. ठीक आहे. मग जर आपल्याला दोन अंकी म्हटलं, काय म्हटलं, दोन अंकी काय सांगितलं, सगळ्यात लहान, दोन अंकी सगळ्यात लहान. मग दोन अंकी सगळ्यात लहान 2 वेळेस एक येईल का. लक्षात घ्या, 2 वेळेस एक आपल्याला वाटू शकतं. ज्या पद्धतीनं 2 वेळेस 9 ही सगळ्यात मोठी संख्या आहे, त्या पद्धतीनं दोन अंकी, सॉरी एक मिनिट, दोन अंकी सगळ्यात लहान संख्या ही 11 नाही, ही 11 नाही. तर ती काय येईल, एकावरती 1 0 येईल, कारण किती, 10. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर 3 सांगितलं ना,
तर अगोदर 1 लिहायचा आणि जितकी संख्या उरल्या तितक्या काय करायचा शून्य लिहायचा. बघा 1, 2, 3 अंक झाले. ठीक आहे. जर आपल्याला सांगितली 7 अंकी तर काय करायचं 1 लिहायचा त्याच्यानंतर किती शून्य लिहिणार आपण शाबास किती 6 शून्य लिहिणार. ठीक आहे. 3 2 5 आणि किती झाले 6 शून्य. मग आता ह्या काय झाल्या की आपण सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात लहान संख्या या पद्धतीनं घेतलं. ठीक आहे. बघा आता तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल. बघा आता लक्षात घ्या जर समजा आपल्याला विचारलं सगळ्यात लहान 2 अंकी घेऊ 2 अंकी सॉरी 2 अंकी 3 अंकी घेऊ. 3 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती बाळांनो बघा 100 किती आहे 100 आहे. मग जर 100 ही 3 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे तर आपल्याला काय विचारल की सांगा की सॉरी विषम आता ही सम आहे ना आपल्याला विचारलं विषम की 3 अंकी सगळ्यात लहान विषम संख्या कोणती बघा 100च्या जवळ विषम संख्या कोणती आहे 99 आहे आणि 100च्या जवळ विषम संख्या कोणती आहे 101 आहे बरोबर आहे. एक मागालची एक पुढची. जर आपण 99 वर गेलो ही काय झाली सगळ्यात मोठी 2 अंकी झाली आणि जर आपण याच्यावरती गेलो तर ही काय झाली सगळ्यात लहान 3 अंकी विषम संख्या झाली 100च्या पुढे. म्हणजे काय केलं आपण जेव्हा आपल्याला सम काढायचे तिथं वजा 1 केलं आणि जेव्हा आपल्याला विषम काढायचे तिथे काय केलं अधिक 1 केलं. ठीक आहे. बघा आता हे गोष्टी तुम्हाला समजल्या असेल पण आता हे जे सगळं सगळं आपण बघितलं याच्यामध्ये कोणत्याही संख्या दिलेल्या नव्हत्या. याच्यामध्ये कोणत्याही संख्या दिलेल्या नव्हत्या. पण आता जो प्रश्न आपला आहे ठीक आहे याच्यामध्ये काय केलेलं संख्या दिलेल्या आहे बघा. आता याच्यावरून पण किती प्रश्न तयार होतात लक्षात घ्या बघा. आपल्याला संख्या काय दिलेल्या आहेत 2, 3 आणि 5 दिले. काय दिले 2, 3 आणि 5 दिले आणि आपल्याला काय सांगितलं सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या तयार करा. बघा जर मोठ्यात मोठी सांगितली तर काय करायचं उतरत्या क्रमाने लिहायचं. काय करायचं उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हणजे कसं सगळ्यात पहिले मोठी संख्या किती आहे 5 त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान. मग आता ही काय झाली आपली संख्या याच संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. काय झाली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. ठीक आहे. बघा मग हिचीच जर लहानात लहान करायची असली बघा उतरत्या क्रमाने लिहिलं मोठी संख्या तयार करायची मोठी संख्या तयार करायची मोठी संख्या तयार करायची तर मोठी संख्या घेतली अगोदर. अगोदर काय घेतलं मोठी संख्या अगोदर काय घेतलं मोठी संख्या घेतली. ठीक आहे. मग माझ्या बाळांनो मला सांगा जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर काय करायचं अगोदर सगळ्यात लहान घ्यायची नंतर थोडी मोठी नंतर थोडी मोठी ही काय झाली लहानात लहान संख्या तयार झाली. ठीक आहे. बघा आता याच पद्धतीने आपला पुढचा प्रश्न खूप छान आहे. बघा त्याच संख्या दिलेल्या आहे काय दिलेलं आहे 2, 3, 5 याच संख्याचा वापर करून मोठ्यात मोठी 4 अंकी सांगितली. बघा लक्षात घ्या आता किती संख्या होत्या 3 संख्या कोणत्या कोणत्या 2, 3, 5. आता आपल्याला काय सांगाल कधी सांगाल 4 अंकी तयार करा कधी सांगाल 5 अंकी तयार करायला कधी 6 कधी 7 कशा पद्धतीने पण आपल्याला सांगू शकतं. ठीक आहे. मग आपण काय करू 4 अंकी तयार करू ह्या संख्येचा वापर करून 4 अंकी या संख्येचा वापर करून 5 अंकी. ठीक आहे. आणि ह्याच संख्येचा वापर करून 6 अंकी. मग आता आपण मोठी केली म्हणजे लहान बी करायला पाहिजे बरोबर आहे. हे काय झाल्या मोठी संख्या झाली काय झाली मोठी संख्या. मग त्याच पद्धतीने लहान लहान संख्या तयार होईल. आपण लहान संख्या बी बघू ह्याच संख्येवरून सनी बघा काय सांगाल की 2, 3, 5 या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा किंवा काय सांगाल 2, 3, 5 या संख्येचा वापर करून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. मग आपल्याला मोठ्यात मोठी पण जमली पाहिजे आणि आपल्याला लहानात लहान पण जमली पाहिजे. मग 4 अंकी पण आपण बघू 5 अंकी पण बघू 6 अंकी पण बघू आणि लहानात लहान पण संख्या आपण बघू. ठीक आहे. बघा मग आता जर समजा आपल्याला सांगितली 4 अंकी संख्या तयार करा व्यवस्थित लक्ष द्या काय सांगितलं 4 अंकी संख्या तयार करा. मग आता 4 अंकी संख्या कशी तयार करू शकतो बाळांनो आपण बघा आपल्याकडे काय 2, 3, 5 संख्या आपल्याला काय सांगितलं मोठी सगळ्यात पहिले उतरत्या क्रमानं लिहून घ्यायचं. बघा सगळ्यात पहिले मोठी संख्या त्याच्यापेक्षा थोडी लहान त्याच्यापेक्षा लहान. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला 4 अंक पाहिजे इथे किती अंक आहे 3 अंक आहे. मग काय करायचं मोठी सांगितली ना तर मोठा अंक परत घ्यायचा मोठा अंक काय करायचा परत घ्यायचा. ठीक आहे. बघा मग आता झाले 4 अंक तयार. जर 5 अंकी करायचे व्यवस्थित लक्ष द्या 1 मिनिट. ठीक आहे. बघा जर 5 अंकी तयार करायचे मग आता 5 अंकी कशी तयार करणार बाळांनो बघा 5 अंकी तयार करायची ना किती झाले 4 संख्या झाली परत मोठी संख्या किती अंक झाले 5 ही झाली आपली सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या. ठीक आहे. 6 अंकी सांगितली परत एकदा 5 7 अंकी सांगितली परत 5 8 अंकी सांगितली परत 5 म्हणजे अशा पद्धतीने आपण कितीही मोठी संख्या तयार करू शकतो. ठीक आहे. बघा मी तुम्हाला 4 अंकी पण करून दाखवली 5 अंकी पण दाखवली आणि 6 अंकी संख्या सुद्धा तयार करून दाखवली. मग आता बघा जर आपल्याला समजा त्यांनी म्हटलं की लहानात लहान संख्या तयार करा ह्याच संख्येवरून सरी कोणत्या संख्या आपल्या 2, 3, 5 आपण पहिले बघू 4 अंकी नंतर बघू 5 अंकी नंतर बघू 6 अंकी. ठीक आहे. बघा जर आपल्याला फक्त लहानात लहान विचारलं फक्त लहानात लहान ह्याच संख्येचा वापर करून 4 अंकीनी 5 अंकीनी 6 अंकीनी मग लहानात लहान आपण कसं तयार करतो बाळांनो 2, 3 आणि 5 अशा पद्धतीने काय करतो तयार करतो. ठीक आहे.
मग बघा, जर समजा अशा पद्धतीने तयार करायची मग आपण काय करणार, 4 अंक आहे बघा. जसं ही केलं तसंच करायचं बघा. 2 सॉरी 2, 3 आणि 5 235 ही काय झाली, लहानात लहान 3 अंकी झाली. आपल्याला किती अंकी सांगितली, 4 अंकी. ज्या पद्धतीने मोठा अंक रिपीट लिहिला त्याच पद्धतीने काय करायचं, लहान अंक रिपीट लिहायचा. बघा किती अंक झाले, 4 अंक. परत जर 5 अंक करणार तर काय येईल, 3 वेळेस 2, 2 वेळेस 5. बघा पहिले काय करणार, संख्या लिहून घेणार, किती 6 वेळेस सांगितलेले, म्हणजे किती संख्या बाकी राहिल्या, 3 झाल्या, म्हणजे 3 बाकी राहिल्या. मग 2 लाच काय करणार, परत रिपीट 3 वेळेस लिहिणार. ठीक आहे बघा, 2, 2, 4, 2, 6 ही काय झाली, आपली 6 अंकी सगळ्यात लहान संख्या तयार झाली. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. हा बघा, मग आता पुढे काय म्हटलंय, 2, 3, 5 या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. व्यवस्थित लक्ष द्या, काय सांगितलं, मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. आता 2 अंकांनी, 3 अंकांनी, 4 अंकांनी काहीच नाही सांगितलं, फक्त समसंख्या तयार करायला सांगितले. बघा, मग समसंख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कशी राहते, 2, 5, 3, 2. आणि आता दिलेली संख्या काय, समसंख्या. दिलेली संख्या काय, समसंख्या, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. परंतु परंतु बघा, ही मोठ्यात मोठी संख्या पण झाली आणि समसंख्या पण झाली, पण आपली इथे कधी काय सांगाल, इथे समसंख्याने सांगणार, आपल्याला काय म्हणाल, विषम संख्या तयार करा. काय सांगाल, विषम संख्या तयार करा. बघा, मग काय करायचं, सगळ्यात पहिले जर 3च अंकी सांगितली, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायला सांगितली, 4 अंकीनी, 5 अंकीनी, 6 अंकीनी जेवढी संख्या येईल तेवढेच जर करायला सांगितली, तर काय करायचं, जो लहान विषम अंक आहे तो काय करायचा, फक्त शेवटी लिहायचा. तो काय करायचा, फक्त शेवटी लिहायचा. ठीक आहे, लहान विषम अंक असेल तर. हा बघा, समजा जर मला इथे असं यांनी सांगितलं असतं की 1, 2, 3, 4 आणि 5, 1, 2, 3, 4 आणि 5 इथे घेतो बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 या संख्येवरून सगळ्यात मोठी समसंख्या तयार करा. काय सांगितलं असतं, समसंख्या तयार करा. मग मी कसं केलं असतं, 5, 4, 3, 2, 1. आता ही काय झाली, विषम संख्या झाली. ही काय झाली, विषम. आपल्याला काय सांगितलं, सम पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, सम पाहिजे. हा मग सम पाहिजे तर मी काय करीन, जी 2 नंबरची संख्या येते किंवा जी सगळ्यात लहान सम संख्या येते तिला काय करेल, शेवटी लिहिली. मग सगळ्यात लहान सम संख्या कोणती आहे, 2. हिला काय करेल, फक्त शेवटी लिहिली. 5, 4, 3 आणि 1 आणि 2 ही काय झाली, सगळ्यात मोठी समसंख्या तयार झाली. काय झाली, सगळ्यात मोठी समसंख्या तयार झाली. ठीक आहे, माझ्या बाळांनो मला एक सांगा, जर समसंख्या आपण सगळ्यात मोठी तयार केली, ठीक आहे, तर मग सगळ्यात लहान विषम संख्या पण तयार करायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. बघा, मग जर याची आपल्याला सगळ्यात लहान जर विषम संख्या तयार करायची असेल, आता जर हिला आपण असं पण लिहिलं, आता ही जी संख्या लिहिलेली ही काय झाली, सगळ्यात लहान विषम संख्या झाली. काय झाली, सगळ्यात लहान विषम संख्या झाली. ठीक आहे, पण सगळ्यात लहान जर सम संख्या सांगितली, काय सांगितली, सगळ्यात लहान सम संख्या, तर आपण काय करणार, फक्त 4 शेवटी लिहिणार आणि 5 अगोदर लिहिणार. म्हणजे याचं उत्तर काय होईल, 1, 2, 3, 5 आणि 4, 12,354 ही काय झाली, समसंख्या झाली. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न आहे 2, 8, 5. आता काय सांगितलं, 2, 8 आणि 5 या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा. काय सांगितलं, 4 अंकी संख्या तयार करा. बघा, आता हा प्रश्न तर आपण जसं मागे बघितला होता, फक्त थोडी संख्या चेंज आहे. पण आता आपण काय करू माहिती का, याच्यामध्ये थोडीशी संख्येमध्ये चेंजेस करू. बघा, याच्यामध्ये काय करू, एक मिनिट. ओके, बघा, आपण काय करू, ह्या संख्या थोडस चेंज करू. आता चेंज काय करणार, लक्षात घ्या. बघा, चेंज काय करायचं, लक्षात घ्या. बघा, आपल्याकडे 3 संख्या दिल्या, 2, 8, 5. तर आपण काय करू, याच्यामधले 2 गायब करू, 0 घेऊ. म्हणजे 8, 0 आणि 5 या संख्येवरून सरी 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी आणि 7 अंकी एवढ्या मोठ्याल्या आपण संख्या तयार करू. सगळ्यात पहिले मोठी आणि लहान संख्या तयार करू. हा बघा, सगळ्यात अगोदर मोठी संख्या लिहितो, त्याच्यासमोर लहान संख्या लिहितो. हा बघा, आता आपल्याला जर सांगितलं ह्या 3 अंक दिले आणि आपल्याला काय सांगितलं की सगळ्यात मोठी संख्या तयार करा. मग सगळ्यात मोठी संख्या म्हणजे आपण कशी करू शकतो, बघा, सगळ्यात मोठी सांगितली ना, तर आपल्याला माहिती कसं करणार, 8, 5, 0. पण आता इथे काय सांगितलं, आपल्याला सगळ्यात मोठी 4 अंकी सांगितली. मग आपण काय करणार, परत एक वाट वळवणार. ठीक आहे, परत कसं लिहिणार, सगळ्यात लहान म्हणजे 8, 5, 0. उत्तर त्या क्रमाने लिहिलं, 5 अंक आहे, 3 झाले, अजून 2 पाहिजे, झाली 5 अंकी. ठीक आहे, 6 अंकी सांगितली, मग काय करणार, 8, 5, 0 लिहिणार, 6 अंक वाढवून 3 झाले, अजून 3 पाहिजे, 1, 2, 3 झाले, 1, 2, 3, 4, 5, 6 झाले. ठीक आहे, परत जर सांगितले की 7 अंकी, तर मग काय करणार, 850 लिहिणार आणि 4 8 राहिले, 1, 2, 3, 4. म्हणजे काय करणार, ह्या पद्धतीने आपण लिहिणार. पण जर आपल्याला लहानात लहान सांगितले, आता व्यवस्थित लक्ष द्या, आता इथंच आपली खरी मिस्टेक होते. बघा, जर आपल्याला लहानात लहान सांगितले, तर लहानात लहान करताना काय करायचं, व्यवस्थित बघा. आता आपल्याला काय सांगितलं की ह्या संख्येचा वापर करून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. सगळ्यात पहिले जर आपल्याला लहान सांगितले, सगळ्यात पहिले जर आपल्याला लहान सांगितले 4 अंकीने, फक्त 3 अंकी समजा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, इथेच आपली सगळ्यात जास्त मिस्टेक होते. मग 3 अंकी जर आपल्याला सगळ्यात लहान संख्या सांगितली, तर आपण काय करणार, बघा, आपण कसं लिहित होतो, पहिले सगळ्यात लहान संख्या, नंतर 5, नंतर 8. पण माझ्या बाळांनो बघा, या शून्याची किंमत राहत नाही, म्हणजे याची किंमत किती झाली, फक्त 58. आपल्याला किती पाहिजे, 3 अंक. हे तर 2च अंक तयार झाले. मग अशा वेळेस काय करायचं, बघा,
शून्याच्या नंतर जी लहान संख्या पहिली असेल तिला अगोदर लिहायचं, नंतर 0 लिहायचं, नंतर 8 लिहायचं. आता ही काय झाली? 3 अंकी झाली. ही काय झाली? 3 अंकी. ठीक आहे. आपल्याला किती अंकी पाहिजे? 4 अंकी. व्यवस्थित बघा. आपल्याला किती अंकी पाहिजे? 4 अंकी. मग आता 4 अंकी जर संख्या आपल्याला तयार करायची, 4 अंकी जर संख्या आपल्याला तयार करायची बघा, 3 अंकी काय होईल? 5, 0, 8. आता आपल्याला 4 अंकी पाहिजे. किती पाहिजे? 4 अंकी. सगळ्यात पहिले शून्याच्या नंतर जो संख्या लहान असेल ती लिहायची. ती किती आहे? 5 आहे. त्यानंतर 0 लिहायचा, त्यानंतर 8 लिहायचं. ठीक आहे. आता ही झाली 3 अंकी सगळ्यात लहान. 3 अंकी सगळ्यात लहान. आपल्याला पाहिजे 4 अंकी. मग आपण जर 5 वाढवले तर ते शक्य होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? फक्त 0 वाढवायचं. काय वाढवायचं? 0 वाढवायचं. ठीक आहे. बघा, जितकी संख्या आपल्याला लागल, आता समजा आपल्याला किती 4 अंक पाहिजे, तर 5, 0, 8 लिहिले. ठीक आहे. आपल्याला किती 5 अंक पाहिजे? 1, 2, 3 झाले. आपल्याला अजून 2 अंक पाहिजे. मग 2 अंकामध्ये काय करायचं? 2 शून्य एक्स्ट्रा द्यायचे. ठीक आहे. परत जर आपल्याला 6 अंक विचारले तर 2, 3 झाले. 4, 5 आणि 6 म्हणजे काय? 8. समजलं कशा पद्धतीने केलं तर? अशाच पद्धतीने 7 नंबरची पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सॉरी 7 नाही, 7 ला 8. ठीक आहे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाले का? 3 आणि 3, 6 आणि 7 झाले. ठीक आहे. 8 पाहिजे आपल्याला, अजून एक 0 आणि काय झाले? 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 अंकी झाली. ठीक आहे. आपण 8 अंकी म्हणू. 7 अंकी म्हणजे एक 0 कमी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तो व्यवस्थित समजला असेल. ह्या शून्यालाच खूप जास्त मिस्टेक होते. एवढे मिस्टेक करायचे नाही. थोडंसं सॉरी समजून घ्यायचं आणि काय करायचं? उत्तर आपलं घेऊन यायचं. ठीक आहे. बघा, आता 2, 3, 5 या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. ही मी तुम्हाला करून दाखवली मागायची. ठीक आहे. आता बघा, आता तुम्हाला लहान आणि मोठी संख्या ह्या सगळ्या कळाल्या असेल. जेवढे पण प्रश्न बनण्यासारखे होते सगळे प्रश्न मी तुम्हाला सांगितले. आता मी तुम्हाला एक संख्या देतो बघा. 6, 4 आणि 0च घेऊ. ठीक आहे. 6, 4, 0 म्हणजे 0 जास्त परेशान करतो. त्याच्यामुळे 0 घेऊ. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं? मला कमेंटमध्ये सांगायचंय पहिलं सगळ्यात सगळ्यात लहान, सगळ्यात लहान, सगळ्यात लहान 4 अंकी संख्या, 4 अंकी. सगळ्यात लहान 4 अंकी. ठीक आहे. दुसरा प्रश्न सगळ्यात मोठी, सगळ्यात मोठी. ठीक आहे. सगळ्यात मोठी काय? 4 अंकी. सगळ्यात लहान 4 अंकी, सगळ्यात मोठी 4 अंकी. ठीक आहे. तिसरा प्रश्न सगळ्यात मोठी 7 अंकी. ठीक आहे. आणि सगळ्यात लहान चौथा प्रश्न सगळ्यात लहान 4 अंकी. सगळ्यात लहान 7 अंकी. बस 4च प्रश्न देतो. एवढे 4 प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये काय करायचंय? सांगायचे. ठीक आहे. बघा, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ठीक आहे. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि एकदा व्हिडिओला लाईक करायचे. ठीक आहे. बघा, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.